नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। काही दिवसापासून व्हिडिओ होऊ शकला नाही त्याबद्दल क्षमस्व। साधारण दिवाळीनंतर निफ्टीने 23,800चा लो देऊन 6 नोव्हेंबरला 23,540चा हाय दिला आणि त्यानंतर निफ्टीने डाऊन मूव घेतलेली आहे। निफ्टीने 23,800 ब्रेक केल्यानंतर काल 23,484चा लो बनवलेला आहे। मंथली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने रॅली बेस्ड ड्रॉप फॉर्मेशन बनवले आहे। 23,350 ही एक महत्त्वाची लेवल आहे। ती जर ब्रेक झाली तर निफ्टी 22,790 पर्यंत जाऊ शकते आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये 20,300 देखील हिट करू शकते। अपसाईडला 24,540 हा एक हर्डल आहे। डेली टाइम फ्रेममध्ये बघितले तर 23,900 हा अपसाईड हर्डल असून 22,790 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जर डाऊनसाईड मूव कंटिन्यू राहिली तर काही आठवड्यांमध्येच निफ्टी 21,800 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये एक चॅनल फॉर्म झालेला आहे आणि निफ्टी चॅनलच्या सेंटरखाली आहे, तसेच ती कन्सॉलिडेट करत आहे। जर 23,480 खाली ब्रेक झाले तर निफ्टी लवकरच 22,900 हिट करू शकते। तसेच वरती ब्रेक झाली तर 23,980 हा रेजिस्टन्स आहे। आता उद्यासाठी बघितले तर 23,580 ते 23,480 हा एक नो ट्रेडिंग झोन असणार आहे। निफ्टीने 23,800 वरून फॉल दिल्यावर 23,480ला निफ्टी कन्सॉलिडेट करत आहे। सो मंडेला मोस्ट प्रोबॅबिलिटी अपसाईड मूव होण्याची शक्यता आहे। जर निफ्टीने 23,590 ब्रेक केले तर 23,680 हे पहिले टार्गेट हिट होऊ शकते। तसेच जर निफ्टीने 23,480 खाली ब्रेक केले तर 23,350 पर्यंत पहिले टार्गेट हिट होऊ शकते। इंट्राडे बेसिस अपसाईड मूव होण्याची शक्यता आहे, परंतु ओव्हरऑल निफ्टी मंथली डाऊन, विकली डाऊन, डेली डाऊन असल्याने आपला व्ह्यू हा सेल ऑन राईज असणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।